नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा दिलेला जो प्रश्न आहे तो शेकडेवारीवरील खूप महत्वाचा एक प्रकार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारच्या गणितामध्ये काय करतात, एखाद्या वस्तूची किंमत वाढली म्हणतात, तर ती वस्तूचा वापर किती टक्क्याने कमी करावा म्हणजे आपला खर्च तेवढाच राहील. मग विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे गणित काय करायचे का शॉर्ट मेथडनं करायचे. बघा सोपी पद्धत आहे. काय खर्च कितीने वाढवला म्हणजे किंमत कितीने वाढवली म्हणते 35%. बघा किंमत जर वाढली तर वापर काय करावा लागेल, कमी करावं लागेल, बरोबर का? मग सांगा किंमत किती टक्क्यांनी वाढली, 35% वाढली. मग विद्यार्थी मित्रांनो, 35%चं आपण अपूर्णांकात रूपांतर करायला पाहिजे. बघा 35% म्हणजे काय असतं बघा, 35/100 याचं अपूर्णांकात रूपांतर केलं तर काय, 5×7=35 आणि 20×5=100. अपूर्णांक काय आला, 7/20 आला. विद्यार्थी मित्रांनो, किंमत वाढली, वाढणं म्हणजे काय असतं, प्लस असतं, बरोबर का? मग मला सांगा, किंमत वाढली तर वापर काय होणार, कमी होणार. कमी म्हणजे वजा देऊन टाकायचं. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, या मेथड मध्ये काय असतं बघा, छेदामध्ये अंश मिसळायचा. 20+7 किती, 27. ते इकडल्या छेदामध्ये लिहून टाकायचे. 27 अंश जशाच तसा. बघा काय आलं, 7/27 ने वापर कमी करायचा. पण आपल्याला विचारले टक्क्यामध्ये, टक्क्यामध्ये काढायचं म्हणजे गुणिले 100 करायचं. बघा आता 7 गुणिले 100 किती येतं, 700. 700/27 हे कॅल्क्युलेशन करूया. 27×1 = 27, 27 दुनी 54, उरले किती मित्रांनो, 16. हे झाले 160. 27×5 = 35, उरले 25. आता 27 न काय 25 ला भाग जात नाही, उरलेलं जशाच तसल्या 25/27%. काय आलं उत्तर मित्रांनो, 25.25/27% वापर कमी करावा लागेल. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता, पर्याय क्रमांक 4. धन्यवाद.